12वी नंतर आपल्याकडे कुठल्या अपॉर्च्युनिटीज आहेत आर्म्ड फोर्सेसमध्ये एंट्री करण्यासाठीच्या? आर्म्ड फोर्सेस म्हणजे आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स. त्यामध्ये जर तुम्हाला माहिती असेल नसेल तर बघा, 12वीमध्ये असताना आपल्याला 2 अटेम्प्ट असतात एनडीएच्या एक्झामला अपिअर करण्यासाठी. बट आता बघूया आपण आणखी काही वेगळ्या. आता ही आपले ॲज युज्युअल एनडीए नंतरचीच आहे, ज्याच्यामध्ये की आपण आर्मी विंगला जाण्यासाठी एनी ब्रँच 12वीचं चालतं, कुठल्याही ब्रँचचं चालतं तुमचं, आर्ट्स, कॉमर्स, सायन्स यापैकी आपण करू शकतो. एनडीएमध्ये जर तुम्हाला नेव्ही आणि एअरफोर्समध्ये जर जायचं असेल, जॉईन करायचं असेल, तर 12वीमध्ये तुम्हाला फिजिक्स आणि मॅथमॅटिक्स असणं कंपल्सरी असतं. नॅव्हल अकॅडमीमध्ये, नेव्हीमध्ये जर तुम्हाला एंट्री करायची असेल तर 12वीमध्ये तुम्हाला इथे देखील फिजिक्स आणि मॅथ्स असणं अपेक्षित असतं. त्याच टाईपमध्ये ह्या टेक्निकल एंट्री स्कीममध्ये, आपण त्याला TES असं म्हणतो, टेक्निकल एंट्री स्कीम 10+2 अशा नावाने ओळखली जाते. जर तुम्हाला आर्म फोर्सेस आणि नेव्हीमध्ये जर एंट्री करायची असेल तर तुमची 12वीमध्ये PCM ग्रुप असणं अपेक्षित असतं आणि त्याच्यामध्ये 70%पेक्षा जास्त मार्क्स असणं अपेक्षित असतात. 70% मिनिमम प्लस अबो मार्क्स असणं अपेक्षित असतात. अशा प्रकारच्या काही अपॉर्च्युनिटीज असतात आपल्याला 12वी नंतरच्या. थँक्यू स्टुडंट्स.